डोंबिवली पुन्हा एकदा स्फोटानं हादरली आहे। डोंबिवलीमध्ये असणाऱ्या MIDC परिसरात गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाला। केमिकल स्फोटात अनेक घरांचं अतोनात नुकसान झालंय। अनेक घरांचे खिडक्यांची तावदानं या स्फोटामुळे तुटून पडली आहेत। डोंबिवली MIDC परिसर पुन्हा एकदा भीषण स्फोटानं हादरलाय। डोंबिवली MIDC परिसरातील सोनारपाडा या ठिकाणी गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अमुदान या केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला। कंपनीतील बॉयलरमध्ये ब्लास्ट झाल्याचं समोर आलं। या स्फोटात काही कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार जखमी झाले। त्यामध्ये आतापर्यंत 6 मृतदेह सापडलेले आहेत। 48 लोक इंज्युअर्ड आहेत, ज्यांना एम्समध्ये आणि ग्लोबल हॉस्पिटलला आणि नेपच्यून हॉस्पिटलला या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे। ती आग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की 2 किलोमीटर पर्यंत त्याचे हादरे जाणवले। विशेष म्हणजे एकामागून एक असे 3 स्फोट झाल्याची माहिती मिळाली। स्फोटानंतर अमुदान या कंपनीमध्ये भीषण आगडोंब उसळला। झालं ते आमच्या बाजूची कंपनी होती आणि एवढा मोठा स्फोट झाला एकदमच। आम्ही कशातही बाहेर पडलो आणि असे आगीचे लोड आले, त्याच्यात असं बघा हात असे भाजले। अच्छा, कंपनीचं नाव काय? ज्या कंपनीचं झालं? अमोदन। इसमें मेरा भाई काम करता था और 4 जन थे, वो निकल गए, मेरा भाई रह गया पीछे। फोन लग रहा है? फोन लग रहा है लेकिन वो नहीं फोन ही नहीं उठा रहे ना। कितने लोग थे अंदर आप? 4 लोग थे, 3 निकल गए, 1 बचा है। थोड्या वेळानं छोट्या स्फोटांचे आवाज ऐकू येत होते। या स्फोटांमुळे MIDC परिसरातील साधारण 3 ते 4 किलोमीटरचा परिसर हादरला। हे स्फोट इतके भीषण होते की आसपासच्या घरांच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या। काचा आहेत घरांच्या पडलेला, त्यांचा काचांचा खच या ठिकाणी पडलेला आहे। अगदी कल्याणशीळ रोड जो आहे त्या रोड लगत असलेल्या या इमारती आहेत आणि या इमारतींची परिस्थिती अतिशय बिकट आहे। हादरे बसलेले आहेत या इमारतीला, कारण मोठे स्फोट झालेले आहेत आणि कंपनीमध्ये स्फोट झाल्यानंतर आपण पाहू शकतो की हा तुकडा आहे त्या बॉयलरचा, तो देखील उडून या ठिकाणी आलेला आहे। आता जवळजवळ हातात पकडल्यानंतर 1 ते 1.5 किलोचा हा तुकडा आहे आणि हा देखील उडून या ठिकाणी या स्फोटातून आलेला आहे। डोंबिवली MIDC पासून लांबच्या अंतरावर असलेल्या परिसरातूनही आकाशात उठत असलेले काळ्या धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे बघायला मिळाले। दुपारच्या स्फोटानंतर संध्याकाळपर्यंत MIDCत आगडोंब उसळत राहिला। इथं काय आपल्याला इथं आतमध्ये घुसता नाही आलंय। आग जोपर्यंत आग पूर्ण विझत नाही तोपर्यंत माणसाला पाठवणं शक्य नाही। इथं काय अंदाज खाली इथे चर्चा केल्यावर लागला की किती लोक आतमध्ये अडकण्याची शक्यता आहे? कंपनीवालाच सांगू शकतो किती माणसं होती कामाला, बाहेर किती पळाले। अजून तरी आम्ही इन्क्वायरी केली नाही। सध्या आम्ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करतो, वाढू नये म्हणून। डोंबिवली MIDCतील अमुदान या कंपनीतील हे स्फोट इतके भीषण होते की या स्फोटात ती कंपनी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। ब्लास्ट जो झालेला आहे, हा मोठा खड्डा पडलेला आहे, त्या खड्ड्यामध्येच ब्लास्ट झाला होता आणि त्यानंतरच पूर्ण इमारत उडाली। इथून आजूबाजूला जवळ 5-6 किलोमीटर पर्यंत मोठे हादरे बसलेले आहेत आणि एकंदर या सगळ्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्णतः हा सगळा परिसर जो आहे तो पूर्णपणे जमीनदोस्त झालेला आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आजूबाजूच्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या उडालेल्या आहेत। डोंबिवली MIDCला लागून रहिवासी परिसर आहे। आतापर्यंत अनेकदा अशा स्फोटाच्या घटना घडल्या आहेत। प्रत्येकदा MIDCतील कंपन्यांच्या स्थलांतराचं आश्वासन दिलं गेलं, पण प्रत्यक्षात स्थलांतर काही होत नाही। आता पुन्हा एकदा MIDCतील कंपन्यांच्या स्थलांतरणाची मागणी पुढे येते। मी माननीय मुख्यमंत्री मोदयांशी बोललोय इथे येण्याच्या अगोदर आणि माननीय इंडस्ट्रियल मिनिस्टर उद्योग मंत्री यांच्याशी बोलणं माझं झालेलं आहे। जे हेझार्डस कंपनीज आहेत त्या हेझार्डस कंपनीला ज्या आहे सगळ्यांचीच मागणी आहे, लोकांची मागणी आहे, लोकप्रतिनिधींची मागणी आहे की इथून निवासी विभागामधून जे आहे ते बाहेर A, B, C कॅटेगरी करून जे आहे हे शहराच्या बाहेर जे स्थलांतरित करण्यात यावे। गुरुवारच्या या स्फोटानं पुन्हा एकदा डोंबिवलीच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केलाय। त्यामुळे आता तरी सरकारनं यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पावलं उचलायला हवीत ही अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।